ओके, ठीक आहे. काल आपण कोणतं बघितलेलं होतं? सोडियम कोणतं बघितलेलं आपण? सोडियम कार्बोनेट Na2CO3 सॉल्वेज प्रोसेस. हा, वॉशिंग पावडर सॉल्वेज प्रोसेस. आता Na2CO3.10H2O म्हणजे कोण झाला? वॉशिंग पावडर, वॉशिंग सोडा. तर वॉशिंग पावडर झालं, पण NaHCO3 असेल, काय असेल? तर बेकिंग सोडा झाला, तो बेकिंग पावडर झाली. कसली पावडर झाली? कसली पावडर झाली? बेकिंग पावडर. सो इथं बघा, सोडियम हायड्रोक्साइड कॉस्टिक सोडा. Preparation: sodium hydroxide is commercially obtained by electrolysis of saturated aqueous solution of sodium chloride. हे बघा, सॅच्युरेटेड aqueous solution of sodium chloride म्हणजे वॉटर घेतलंय, त्या वॉटर मध्ये सॉल्ट तुम्ही ऍड करत गेलाय. एक पॉइंट याची होते, जिथं तुम्ही त्या पुढे त्यामध्ये सॉल्ट ऍड करू शकत नाही. का? तर ते कम्प्लिटली डिझॉल्व्ह होणार, ते अनडिझॉल्व्ह राहणार. So a maximum amount of solute when it is dissolved in a solvent, that type of solution is called as saturated solution. कसला सोल्युशन? हा, ऍक्च्युअली 5% सॉल्ट सोल्युशन म्हणजे ब्राईन सोल्युशन म्हणतो, पण त्यांनी सॅच्युरेटेड सोल्युशनलाच काय म्हटलंय तर ब्राईन सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन, मॅक्सिमम अमाउंट ऑफ सोल्यूट has been dissolved in the solvent and no further dissolving of solute is possible. फर्दर तुम्ही त्यामध्ये सोल्यूट ऍड करू शकत नाही. सो ब्राईन सोल्युशन इज सब्जेक्टेड टू इलेक्ट्रोलायसिस इन कॅसनर्स अँड केल्नर्स सेल. कोणत्या सेलमध्ये? कोणत्या सेलमध्ये? कॅसनर्स आणि केल्नर्स सेलमध्ये आपण काय करतो तर ब्राईन सोल्युशनला प्लेस करतो. सो मर्क्युरी इज युज्ड ऍज अ कॅथॉड. रेडॉक्स रिएक्शनला आपण बघितलं, त्यावेळी तुम्हाला मी सांगितलेलं होतं, रेडॉक्स रिएक्शनला एनोड आणि काय होते तर कॅथोड असते. म्हणजे ऑक्सिडेशन आणि काय होत असते तर रिडक्शन असते. पण त्यामध्ये डॅनियल सेल बघितला. काय बघितला? मग त्या डॅनियल सेल तो उलट, म्हणजे गॅल्व्हनिक सेलचं उलट असते. डॅनियल सेल किंवा सॉरी, डॅनियल सेल म्हणजे गॅल्व्हनिक सेल. गॅल्व्हनिक सेल हे उलट असते इलेक्ट्रोलायटिक सेलचं. कसल्या सेलचं? हा, तर मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होतं की एनोड वरती कायम ऑक्सिडेशन होणार आहे आणि कॅथोड वरती कायम रिडक्शन. मग तो इलेक्ट्रोलायटिक सेल असू दे किंवा गॅल्व्हनिक सेल असू दे, कोणता सेल असू दे? इलेक्ट्रोलायटिक सेल असू दे किंवा गॅल्व्हनिक सेल असू दे. सो ब्राईन सोल्युशन इज सब्जेक्टेड टू इलेक्ट्रोलायसिस इन कॅसनस-केल्नर सेल. कॅसनस-केल्नर सेल मध्ये मर्क्युरी इज युज्ड ऍज अ कॅथोड. म्हणजे मर्क्युरीवरती रिडक्शन होणार आहे. मर्क्युरीवरती काय होणार आहे? रिडक्शन. And carbon rod is used as a anode. Who is used as an anode? Carbon rod. So metallic sodium is liberated at cathode and forms sodium amalgam, and chlorine gas is evolved at anode. आता ही रिएक्शन तुम्हाला मी दाखवते ऍक्च्युअली कशी होते. अमाल्गम म्हणजे कोणताही सबस्टन्स जेव्हा मर्क्युरी बरोबर अलॉय फॉर्म करतो, मिक्स होतो. फक्त alloy is a homogeneous mixture of two or more metal. So if it is any metal is mixing with mercury, it is called as amalgated. मग सोडियम अमाल्गम मर्क्युरी होता ना, मग मर्क्युरी वरती जाऊन सोडियम चिटकला. मर्क्युरी कॅथोड आहे ना, त्यावरती जाऊन सोडियम काय झाला? चिटकला. म्हणून मर्क्युरी सोडियम अमाल्गम. मर्क्युरी वरती चिटकला म्हणून सोडियम अमाल्गम. हा, कसं होतंय बघा. आपण काय म्हटलं, एक एनोड आहे आणि एक काय आहे तर कॅथोड आहे. एनोड वरती कंपल्सरी काय होत आहे? ऑक्सिडेशन. आणि कॅथोड वरती कंपल्सरी काय होत आहे? रिडक्शन. ठीक आहे, बर. पुढे बघा, आपण एनोड काय यूज करतोय? कार्बन ऍक्च्युअली ग्रेफाइट वापरतो. त्यामध्ये काय वापरतो? ग्रेफाइट. बिकॉज ग्रेफाइट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. अ नॉन मेटल विच इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इज ग्रेफाइट. एक नॉन मेटल जो इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर आहे तो कोण आहे तर ग्रेफाइट. हा, त्यानंतर नेक्स्ट. ठीक आहे, आता कॅथोड कोण वापरलाय तर मर्क्युरी वापर. काय वापरलाय? मर्क्युरी. ठीक आहे.
जेव्हा हायड्रोलायसिस होत आहे, काय होतंय? काय होतंय? हायड्रोलायसिस. ऍक्च्युली NaCl प्लस काय असते तर H2O. तर आपल्याला मिळताना Na प्लस Cl काय मिळतं? मायनस. आणि कन्सिडर करा की स्लाइटली वॉटर काय झालंय? डिसोशिएट. H प्लस आणि OH काय आहे तर मायनस. होतंय काय बघा, हा Na प्लस आहे ना आणि हा Cl काय आहे तर मायनस. Na प्लस सोडियम ऑप्टेन करण्या इलेक्ट्रोलायसिस करतो ना आपण. काय करतो आपण? इलेक्ट्रोलायसिस. इथं ऍक्च्युली होत असताना दोन टाईप ऑफ रिॲक्शन होत असतात. हे कॅटायन आहे, हे पण कॅटायन आहे. हे एनायन आहे, हे पण एनायन आहे. ऍक्च्युली कॉम्पिटिशन होत असते कॅटायनचा आणि एनायनचा. कोणाचं ऑक्सिडेशन होणार आणि कोणाचं रिडक्शन. सो इथं काय आहे तर Na प्लस प्लस इलेक्ट्रॉन गिव्स Na इन द सॉलिड स्टेट. गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं ना? काय झालं? येस. पुढं 2H प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स H2 इन द गॅशियस स्टेट. हे पण काय आहे? गेन ऑफ काय आहे तर इलेक्ट्रॉन. दोन्ही गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ह्याला मल्टिप्लाय बाय काय करा तर 2. लॉस शुड बी इक्वल टू गेन. म्हणून ऍक्च्युली पुढं सांगते, हे H2 बाहेर पडलं ना, इथं 2 इलेक्ट्रॉन घेतले तर पूर्णच रिॲक्शनला मी मल्टिप्लाय बाय काय करणार आहे? 2 करणार आहे. सो ह्याला मी म्हटलं की ह्या दोघांचं कॉम्पिटिशन चालू असते. कोण होणार? कोणती रिॲक्शन आहे ही? रिडक्शन. हे दोन्ही कोणते रिॲक्शन्स आहेत? रिडक्शन. रिडक्शन कशावरती होणार आहे? कॅथोड वरती होणार आहे. मग या दोघांमध्ये भांडणं चाललेली असतात, कोणाचं होणार? मग ज्याचं इलेक्ट्रॉन पोटेन्शियल जास्त आहे ती रिॲक्शन कॅथोड वरती होत असते. आता यांनी सांगितलंय की कॅथोड वरती सोडियम अमालगम फॉर्म होतोय म्हणून, पण ऍक्च्युली कॅथोड वरती H2 गॅस लिबरेट होते. काय लिबरेट होते? कारण ह्याची इलेक्ट्रॉन पोटेन्शियल काय आहे तर जास्त. याची इलेक्ट्रॉन पोटेन्शियल काय आहे तर जास्त. सो ऍट कॅथोड H2 गॅस लिबरेट होते. काय लिबरेट होते? काय लिबरेट होते? H2 गॅस. ठीक आहे. नेक्स्ट एनोडला काय आहे? 2Cl मायनस घेऊया. 2Cl मायनस काय घेणार आहे? Cl2 गॅशियस प्लस 2 इलेक्ट्रॉन. हे काय झालं? ऑक्सिडेशन. काय झालं? काय झालं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. कसलं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. अजून एक रिॲक्शन होत असते इथं. 2OH मायनस आहेत ना, हे 2OH मायनस काय देत असतात? O2 इन द गॅशियस स्टेट प्लस काय आहे तर 2 इलेक्ट्रॉन्स. हे काय होत असते तर ऑक्सिडेशनच. ऍक्च्युली इथं 4 इलेक्ट्रॉन्स यायला पाहिजेत, कारण O2 बाहेर पडताना 4 इलेक्ट्रॉन्स येणार आहेत. किती येणार आहेत? 4. कारण 2OH मायनस 4 इलेक्ट्रॉन आणि इथं 2H प्लस असं यायला पाहिजे. आहे तसं. ठीक आहे, फाईन. नंतर बघूया आपण काय होतं. ह्या दोघांमध्ये पण भांडणं होतं. कोणती रिॲक्शन? आता ऑक्सिडेशन आहे म्हणजे कशावरती होणार आहे? एनोड वरती. कशावरती होणार आहे? मग ह्या दोघांमध्येही काय होत असतं तर भांडणं होत असतात. मग भांडण्यामध्ये जिंकतो कोण? हा, कॉम्पिटिशन मध्ये हा जिंकतो. त्यामुळे क्लोरीन गॅस कोणावरती लिबरेट होते तर एनोड. हे बघा, मी याला 2 न मल्टिप्लाय करते. ह्याला पण 2 न. हा 2Na प्लस 2Cl मायनस 2H प्लस 2H मायनस. बाळांनो, ही रिॲक्शन 2H प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स H2 इन द गॅशियस स्टेट. हे कुठे जिंकली? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. कुठं झालं? कॅथोड. कॅथोड वरती काय बाहेर पडलं? H2 इन द गॅशियस स्टेट. ह्या दोघांमध्ये कोण जिंकलं? 2Cl मायनस. एनोड वरती काय देणार आहे? एनोड वरती तो Cl2 कोणत्या स्टेटमध्ये? गॅशियस. राहिलं काय? 2Na आणि 2OH. 2Na 2OH काय देणार आहे? 2NaOH. काय देणार आहे? 2NaOH. म्हणजे बघा, जर ह्याची ओव्हरऑल रिॲक्शन बघितली आपण, तर मला प्रोडक्ट मिळताना काय मिळतंय? 2NaOH हे ऍक्वस स्टेटमध्ये मिळणार आहे, डिझॉल्व्ड स्टेटमध्ये. हा, हायड्रोजन गॅस ही कुठे लिबरेट होणार आहे? कॅथोडला. आणि क्लोरीन गॅस कुठे लिबरेट होणार आहे? एनोडला. मला बनवायचं काय होतं? NaOH. काय बनवायचं होतं?
हे थोडस त्यांनी फिरवून दिलंय आणि हे असं घडत असते. 4 आयन्स आहेत ना, 2 कॅटायन्स आहेत, 2 एनायन्स आहेत. दर कॅटायनचा कॉम्पिटिशन होत असतो इलेक्ट्रॉड वरती. मग ज्याचा इलेक्ट्रॉड पोटेन्शियल जास्त तो जिंकतो. ज्याचा हा क्लोरीनच्या केसमध्ये इलेक्ट्रॉड पोटेन्शियल कमी असतो OH पेक्षा, तरी पण हा जिंकतो ड्यू टू ओव्हर पोटेन्शियल कन्सेप्ट. ते नंतर न शिकायचं. पण आता कॉन्सेप्ट लक्षात घ्या की मी काय काय सांगितलं तुम्हाला. आलं का लक्षात मी काय सांगितलं? ठीक आहे. मग कॅथोडिक रिएक्शन मध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन ना, हा सो Na प्लस इलेक्ट्रॉन गिव्स Na अमालगम, सोडियम अमालगम. म्हणजे मर्क्युरी कॅथोड कोण आहे तर मर्क्युरी. परत Cl मायनस आहे, कोण आहे? हा Cl मायनस काय करतं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, सो हाफ Cl2. समझ में आ रहा है? ठीक. सो सोडियम हायड्रॉक्साइड इज ऑब्टेन्ड बाय ट्रीटिंग काय? सोडियम अमालगम विथ वॉटर. सोडियम अमालगमला कोणाबरोबर ट्रीट केलं? वॉटर. कारण 2NaOH परत मर्क्युरी आहे तशी लिबरेट होते सेपरेटली आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडते. कुठं बाहेर पडतंय हायड्रोजन गॅस? कॅथोड. कुठे बाहेर पडतंय? हे रिएक्शन लक्षात घ्या. ते तेवढे तुम्ही हे जरी लिहिला नो इश्यू. लॉस गेन कोणाचा झाला, कसं झालं? समज में आ रहा है? सोडियम अमालगम बनल्याचं हायड्रोलायसिस केला तुम्ही. सोडियम अमालगमचा हायड्रोलायसिस केला तर हा 2H प्लस आणि 2OH काय असते तर मायनस. हा 2H प्लस परत भांडणं करणार आहे. हा 2H प्लस मग H2 देत. हा सोडियम जो आहे परत इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि OH बरोबर कंबाईन होते 2NaOH देते. आणि जी काही मर्क्युरी आहे ती परत डिपॉझिट होते. आला लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? आता प्रॉपर्टीज बघा. काय काय प्रॉपर्टीज आहेत? सोडियम हायड्रॉक्साइड इज अ व्हाईट डेलिक्विसेंट सॉलिड. कसला सॉलिड आहे? डेलिक्विसेंट सॉलिड म्हणजे जो मॉइश्चर ऍब्झॉर्ब करू शकतो. काय ऍब्झॉर्ब करू शकतो? मॉइश्चर. अँड हॅव अ मेल्टिंग पॉइंट 591 केल्विन. It is highly water soluble and gives strongly alkaline solution. बेसिक आहे नेचर मध्ये. कसं आहे नेचर मध्ये? बेसिक. The surface of the solution absorbs atmospheric CO2 to form Na2CO3. जो NaOH सोल्युशन आहे कंटेनर मध्ये NH2 मध्ये ठेवलाय सोल्युशन, तर तो काय करतो? एअर मधलं CO2 ऍब्झॉर्ब करतो आणि काय बनवतो तर Na2CO3. काय बनवतो? Na2CO3. आता युजेस बघा काय आहेत युजेस. सोडियम हायड्रॉक्साइड. सोडियम हायड्रॉक्साइड इज युज्ड इन द प्युरिफिकेशन ऑफ बॉक्साइड ओर. लिचिंग प्रोसेस म्हणून असते तिथं. कसली प्रोसेस असते? इट इज अ केमिकल प्रोसेस. तुम्ही अल्युमिना सेपरेट करताय, Al2O3 सेपरेट करताय. काय सेपरेट करताय? Al2O3. त्या लिचिंग प्रोसेसमध्ये दोन प्रोसेस असतात, बेअर्स प्रोसेस आणि सर्पॅक्स प्रोसेस मध्ये. त्यामध्ये ती बेअर्स प्रोसेस आहे की तुम्ही सोडियम हायड्रॉक्साइड प्युरिफिकेशन साठी वापरताय बॉक्साइड ओर मध्ये. नेक्स्ट, इट इज युज्ड इन कमर्शियल प्रोडक्शन ऑफ सोप, पेपर, आर्टिफिशियल सिल्क अँड मेनी केमिकल्स. ऑइल असते की नाही, ऑइल आपलं तेल, खोबरेल तेल. हा ते आपण एक्सपेरिमेंट करतो. म्हणजे जर तुम्ही 11th-12th पास आउट झाल्यानंतर सॅपॉनिफिकेशन मध्ये एक रिॲक्शन आहे, तर ऑइल घेतात, त्याला हीट करतात आणि सोडियम हायड्रॉक्साइड चे फ्लेक्स जे असतात ना ते त्यामध्ये ऍड करतात, ठेवतात, डिझॉल्व्ह करतात, हीट करतात. त्यानंतर तुम्हाला एक व्हाईटिश सबस्टन्स मिळतं. व्हाईटिश पण नसतो, ट्रान्सपरंट व्हाईटिश आपण म्हणू शकतो मधला असा काळा. तर तो सोप असतो. तुम्ही सोप म्हणून काय करू शकतो? वापरू शकतो. असंच बनवतात सोप, सोडियम हायड्रॉक्साइडचा वापर. आता खूप सारे व्हरायटी ऑफ सोप आलेले आहेत. त्यामध्ये नीम, हे ते आर्टिफिशियल नाही, ऑर्गॅनिकच पाहिजे ते वेगळं. पण नॉर्मल सोप ऑइल असते ना, अनसॅच्युरेटेड असते, त्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साइड ऍड करून हायर सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड बनवतो. सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड. त्या सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड म्हणजे सोप. सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड म्हणजे काय असतात तर सोप असतं. ठीक आहे. नेक्स्ट, इट इज युज्ड फॉर मर्सरायझिंग ऑफ कॉटन फॅब्रिक्स. इट इज युज्ड इन पेट्रोलियम रिफायनिंग.
इट इज अन इम्पॉर्टंट लॅबोरेटरी रिएजंट. मोस्टली ऍसिड बेस न्यूट्रलायझेशनला आपण ती यूज करतो. कोणाच्या न्यूट्रलायझेशनला यूज करतो? ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन. नेक्स्ट बघा, कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे कोण रे बाळांनो? CaCO3. ठीक आहे, हा कॅल्शियम कार्बोनेट आहे. ह्याला बनवतात कसं? कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे, ज्याला स्लेक्ट लाईम म्हणतो. ह्या कॅल्शियम हायड्रॉक्साईडला आपण कशाबरोबर ट्रीट करतो? कार्बन डायऑक्साईड. कशाबरोबर ट्रीट करतो? हे बघा, हा +2 आहे ना, आणि हा -1 × 2 आहे. हा रिमूव्ह करायचा. रिमूव्ह करताना किती OH असतात? 2 OH असतात. त्या 2 OH मधला एक ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड बरोबर कंबाईन करायचा. मग एक ऑक्सिजन जर कार्बन डायऑक्साईड बरोबर कंबाईन केला तर तुम्हाला काय मिळणार आहे? कॅल्शियम कार्बोनेट. मग राहिलं काय? एक H2O, 2 H आणि 1 O, म्हणजे कोण राहिलं? येस, म्हणजे कोण राहिलं? H2. समझ में आ रहा है? येस और नो? Calcium carbonate is found in nature as a chalk, as a limestone, as a marble. Okay. When carbon dioxide is bubbled through solution of calcium hydroxide, that is slaked slime, water insoluble solid, water insoluble solid called as calcium carbonate is formed. काय फॉर्म होतं? कॅल्शियम कार्बोनेट काय होतं? फॉर्म. मग कोण आहे? कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड काय दिलं तर कॅल्शियम कार्बोनेट प्लस वॉटर. कसं तिथे समजलं? येस ऑर नो? ठीक आहे. आता excess of carbon dioxide transfers the precipitate of calcium carbonate into water soluble calcium bicarbonate and therefore has to be avoided. म्हणजे एकदा हा फॉर्म झाला की याला सेपरेट करायचं. जर तुम्ही त्याला तसंच ठेवला ह्याला, हा कॅल्शियम कार्बोनेट परत कंटिन्युअसली कार्बन डायऑक्साईडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? मॉइश्चर. एअर मध्ये मॉइश्चर असतोच ना, मग कार्बन डायऑक्साईड म्हणजे मॉइश्चर पण तो ऍब्झॉर्ब करून घेणार आहे. तर हा कार्बन डायऑक्साईड आणि हा ऑक्सिजन कार्बोनेट फॉर्म होणार, CO3 फॉर्म होणार आहे. आणि हे किती हायड्रोजन आहेत? 2. सो इथं फॉर्म होताना काय फॉर्म होणार आहे तर CaHCO3 ट्वाइस, जे तुमच्या हार्ड वॉटर मध्ये असते. कशामध्ये असते? कशामध्ये असते? हार्ड वॉटर. समजते का मी सांगते? येस ऑर नो? सो नेक्स्ट बघा, हे नकोय आपल्याला, ही रिॲक्शन नकोय, हे फॉर्म व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म झाला, कार्बन डायऑक्साईडचं सप्लाय बंद करायचं, कॅल्शियम कार्बोनेटला सेपरेट करायचं. कोणाला सेपरेट करायचं? कॅल्शियम कार्बोनेटला. कोणाला सेपरेट करायचं? कॅल्शियम कार्बोनेटला. ठीक आहे. When the solution of calcium chloride is treated to the solution of sodium carbonate, calcium carbonate is precipitated. This is double decomposition reaction. तुमची सॉल्ट आहे CaCl2 आणि ही पण तुमची सॉल्ट आहे Na2 काय आहे तर CO3. हा कार्बोनेट आहे ना, CO3 2- असते ना, म्हणजे कार्बोनेट वरती चार्ज काय आहे? -2. हा इथं CO3. तेच सांगते, ऐकून घ्या. हा CO3 आहे. CO3 वरती चार्ज काय असतंय? -2 असतंय. आणि सोडियम वरती चार्ज काय असतंय? +1. मग लॉस शुड बी इक्वल टू, म्हणजे ह्या सोडियम वरती चार्ज +1 असतो आणि ह्या कार्बोनेट वरती चार्ज -2 असतो. लॉस शुड बी इक्वल टू गेन, म्हणून Na2CO3. मग इथं पण तसा विचार की, इथं मॅम 2 का घेतलं? कारण हायड्रोजन कार्बोनेट जो आहे HCO3 आहे त्यावरती चार्ज -1 आहे आणि कॅल्शियम वरती चार्ज काय आहे? +2. काय आहे? आलं का लक्षात मी काय सांगितलं ते? येस ऑर नो?
सो आता कॅल्शियम क्लोराईड प्लस, हा असं नाही करायचं माहितीये, सगळ्यात पहिला बॅलन्सिंग यायला पाहिजे आपल्याला. आपल्याला कार्बोनेट वरती चार्ज -2 माहित आहे, Na2CO3. हा, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट आलं तर NaHCO3 लिहायचं. त्यासाठी ऑक्सिडेशन स्टेट माहित असायला पाहिजे आणि बॅलन्सिंग माहित असायला पाहिजे. आता इथं बघा, हा Cl2 आहे आणि हा कार्बोनेट आहे. एका क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट -1 इंटू 2 काय येणार आहे तर -2, कारण 2 क्लोरीन मध्ये -2. रिप्लेस करायचं, रिप्लेस केला CaCO3, परत 2 सोडियम 2 क्लोरीन 2 NaC. बाळांनो, हा प्रेसिपिटेट होतो म्हणजे सॉलिड स्टेट मध्ये बाहेर पडतो. कशामध्ये बाहेर पडतो? सॉलिड स्टेट मध्ये. आलं लक्षात? येस ऑन? नाही, कसं तसंच लिहून झालं? Na2Cl2 नाही, सोडियमचं ऑक्सिडेशन स्टेट +1, क्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट -1. सोडियमचं ऑक्सिडेशन स्टेट +1, क्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट -1. मी तुम्हाला एक नोट्स दिलेत का? नोट्स दिलेत बेसिक केमिस्ट्रीमध्ये. एंडिंगला रेडॉक्स रिएक्शनचे बॅलन्सिंग आहे. तर बॅलन्सिंग जरा चेक करा. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, कंपाऊंड कसं फॉर्म झालं हे सगळं दाखवलंय त्यामध्ये. चेक करा प्लीज. सो इथं बघा, calcium carbonate is formed as a precipitate. What is formed as a precipitate? Yes. So CaCl2 aqueous plus Na2CO3 gives what? CaCO3 plus 2NaCl. CaCl2 plus Na2CO3 gives CaCO3 plus 2NaCl. हे काय झालं? प्रिपरेशन मेथड झालं. कसले मेथड झाले? प्रिपरेशन मेथड्स. नेक्स्ट बघा, प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज मध्ये मी तुम्हाला कोणते प्रॉपर्टीज असतात सांगितले? फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी. पहिला आहे ते फिजिकल प्रॉपर्टी, दिसायला कसं आहे, ओके, सॉलिड मेल्टिंग पॉइंट आहे, बॉइलिंग पॉइंट आहे, काय. सो कॅल्शियम कार्बोनेट इज सॉफ्ट, लाईट, व्हाईट पावडर. वजन कमी असतंय आणि कसला पावडर आहे तर व्हाईट पावडर आहे. इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर. बघा की चुन्ना पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो का? बघा, होतो. चुन्ना पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होते, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होते चॉक पावडर. उद्या पाणी आणि चॉक पावडर घेऊन यायचं आणि शुगर आणि वॉटर दोन, शुगर आणि चॉक पावडर दोन घेऊन यायची गोष्टी. हा, सोल्युबल आहे ना, वॉटर सोल्युबल आहे ना चॉक पावडर. हा, उद्या चॉक घेऊन यायचं आणि पाणी घेऊन यायचं, ग्लास माझ्याकडे आहे, आणि मला ते डिझॉल्विंग म्हणजे काय सांगायचं. डिझॉल्विंग म्हणजे मिक्स झाल्यानंतर तो सोल्यूट पार्टिकल तुम्हाला दिसणार नाही. हे आणा उद्या. वॉटर इनसोल्युबल असते. ऑन हीटिंग 1 to 2 केल्विन कॅल्शियम कार्बोनेट डिकम्पोजेस आहे बघा, तो कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. हे खूप कॉमन रिॲक्शन आहे. कॅल्शियम कार्बोनेटला तुम्ही 1200 केल्विनला काय केला, हीट केला, तर कॅल्शियम ऑक्साईड प्लस काय मिळते तर कार्बन डायऑक्साईड. मग कॅल्शियम ऑक्साईड कोणत्या स्टेटमध्ये असतं? सॉलिड. कार्बन डायऑक्साईड कोणत्या स्टेटमध्ये असतं? गॅशियस, लिबरेट होतं. आता कॅल्शियम कार्बोनेट आहे, तो डायल्यूट ऍसिड्स बरोबर रिॲक्ट करतो. कोणाबरोबर रिॲक्ट करतो? त्याचे सॉल्ट देण्यासाठी, म्हणजे त्या ऍसिडच्या सॉल्ट देण्यासाठी. हा कॅल्शियम कार्बोनेट आहे, हा कॅल्शियम कार्बोनेट आहे. ह्याला आपण काय ट्रीट केलं? HCl बरोबर ट्रीट केलं. ह्याला आपण ट्रीट केलं H2SO4 बरोबर काय केलं तर ट्रीट केलं. तुम्ही म्हणाल मॅम 2HCl का घेतलं? परत कार्बोनेटची ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे, त्यामुळे मला क्लोरीन पण किती लागणार आहे? 2, म्हणून मला मल्टिप्लाय बाय 2 केलं. म्हणजे मला इथं मिळताना Ca काय मिळणार आहे तर Cl2 प्लस काय मिळणार आहे तर H2O प्लस काय मिळणार आहे तर CO2. हा कार्बोनेट आणि हे 2 हायड्रोजन आहेत ना, हा कार्बोनेट आणि हे 2 हायड्रोजन, हे 2 हायड्रोजन इथला एक ऑक्सिजन घेऊन H2O देणार आहे, कार्बोनेट CO2 देणार आहे. इथं काय आहे? हा कॅल्शियम आणि हा सल्फेट, हा CaSO4. हा सगळे डबल डिस्प्लेसमेंट, हे सगळे डिस्प्लेसमेंट आहे, डबल डिस्प्लेसमेंट काय ते सगळे डबल डिस्प्लेसमेंट. समजलं का?
हीट बाहेर पडत असते. हीट कुठं बाहेर पडते? नाही नाही, हे कार्बन डायऑक्साईड गॅशियस स्टेट मध्ये आहे ना. जर एखादी वस्तू गॅशियस स्टेट मध्ये असेल तर त्याला अपवर्ड एरो दाखवतो. जर एखादा सबस्टन्स सॉलिड स्टेट मध्ये प्रेसिपिटेट होत असेल तर त्याला डाऊनवर्ड एरो दाखवतो. कसली एरो दाखवतो? कसली एरो दाखवतो? समजतंय? येस ऑर नो? ओके. आता युजेस कशासाठी वापरतात? कॅल्शियम कार्बोनेट इज युज्ड इन द फॉर्म ऑफ मार्बल. इट इज युज्ड ॲज अ बिल्डिंग मटेरियल. Calcium carbonate is used in the manufacturing of quicklime, which is a major ingredient of what? Cement. A mixture of calcium carbonate and magnesium carbonate is used as a flux. आता फ्लक्स तुम्ही जर स्टेट बोर्डला असशीला तर तुम्ही असं ऐकलं असशीला की गँग प्लस फ्लक्स स्लॅग देते. स्लॅग असं काय ऐकलंय का? ओर मध्ये जी अनवॉन्टेड इम्प्युरिटी असते ना, अनवॉन्टेड अर्धी सँडी इम्प्युरिटी, त्याला गँग म्हणत असतात. गँग्यू नाही, गँग. हा गँग म्हणत असतात. आणि त्या ऍसिडिक गँग असेल तर तुम्ही जे फ्लक्स ऍड करताय ते बेसिक असते. फ्लक्स म्हणजे त्याबरोबर रिॲक्ट करणारा सबस्टन्स जो गँगला रिमूव्ह करणार, कंबाईन होऊन. तेच सांगते, ऐकून घ्या. हा ऍसिडिक असेल तर हा काय असणार आहे? बेसिक. हा अनवॉन्टेड अर्धी सँडी इम्प्युरिटी. मग जर तो अनवॉन्टेड अर्धी सँडी इम्प्युरिटी ऍसिडिक असेल तर फ्लक्स काय असतं? तर बेसिक. मग ऍसिड प्लस बेस सॉल्ट. हा, आणि ती सॉल्ट लाईट वेट असते, इनसोल्युबल असते, आणि जे काय मोल्टन मेटल आहे त्याच्यावरती फॉर्म होत असते. कशावरती फॉर्म होत असते? मोल्टन मेटलच्या वरती सेपरेट होत असते. समजते का? स्लॅग. हा. सो अ मिक्सचर ऑफ कॅल्शियम कार्बोनेट अँड मॅग्नेशियम कार्बोनेट इज युज्ड ॲज अ फ्लक्स in the extraction of metal from the ores. It is required for the manufacturing of high quality paper. It is an important ingredient in toothpaste, chewing gums, dietary supplements of calciums and fillers in the cosmetics. समजतंय? Yes or no? आता सगळ्यात इंटरेस्टिंग हायड्रोजन पर ऑक्साईड. तुम्ही म्हणणार का प्रिपरेशन्स त्याचे काय? त्याचे 4 प्रिपरेशन्स आहेत. किती प्रिपरेशन्स आहेत? ते सगळे 4ही प्रिपरेशन्स आपल्या डोक्यात परफेक्ट बसायला पाहिजे. जेवढे काही प्रिपरेशन्स बघितले सगळे एक्झामला येतात. मीच नाही. हे स्टार्टिंग आहे. हे एस ब्लॉक आहे. हे एस ब्लॉक आहे. अजून पी ब्लॉक आहे. पी ब्लॉक मध्ये ग्रुप 13, 14, 15. येस, एवढा अवघड नाहीये. तुम्ही जर जरा आज जे शिकवलेलं आज जाऊन घरी केला तर सोपं आहे. 3 महिन्याआधी केलेला अजून केला नसला तर कसं होणार? नोट्स नाही, हे नाही, ते नाही, दुःखात क्वेश्चन आन्सर समजत नाही. बरं बघा, हायड्रोजन peroxide. Hydrogen peroxide is a low cost, clean and mild oxidizing agent. A 30% aqueous solution of hydrogen peroxide is commercially available. कसं अवेलेबल आहे? 30% aqueous solution बाय मास असते, म्हणजे 30% peroxide आहे, राहिलेलं वॉटर आहे. राहिलेलं काय आहे? वॉटर. आता बघा, हायड्रेटेड बॅरियम peroxide ला कोणाबरोबर ट्रीट करतो? पहिला बघा, हायड्रेटेड बॅरियम peroxide इज ट्रीटेड विथ आईस कोल्ड डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. म्हणजे खूप थंड सल्फ्युरिक ऍसिड. द precipitate is barium sulfate formed and it is filtered off, म्हणजे त्याला रिमूव्ह केलं जातं टू गेट हायड्रोजन peroxide सोल्युशन. कारण हायड्रोजन peroxide लिक्विड स्टेट मध्ये फॉर्म होत असते. बघा, बॅरियम peroxide म्हणजे BaO2, कारण बॅरियमची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे, ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट peroxide आहे म्हणून -1, -1 × 2 -2. क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतो म्हणून 8H2. बॅरियम peroxide 8H2. ह्याला कशा बरोबर? आईस कोल्ड सल्फ्युरिक ऍसिड बरोबर. तर इथं बघा, हे ऑक्सिजन आहे, हे वाला peroxide आहे, आणि हे वाला सल्फेट आहे. हे रिप्लेस झालं. काय झालं? हे रिप्लेस म्हणजे सबस्टिट्यूट झालं. तर लो टेम्परेचर, आईस कोल्ड टेम्परेचर लागतं म्हणजे लो टेम्परेचर आहे. लो टेम्परेचर
म्हणजे 0°C त्यांनी घेतले 273 केल्विन. आपल्याला मिळताना काय मिळतंय, एक बॅरियम सल्फेट मिळतंय, एक पर ऑक्साईड मिळतंय आणि एक काय मिळतंय, तर जे काय असतं ते वॉटर मॉलिक्युल बाहेर पडतं. आपल्याला H2O मिळतंय ऍक्वस स्टेटमध्ये. आणि बॅरियम सल्फेट हे डाऊनवर्ड एरो दिले ना, हे डाऊनवर्ड एरो दिले म्हणजे हे सॉलिड स्टेटमध्ये फॉर्म झाले. कशामध्ये फॉर्म झाले? असंच होते सगळीकडे, रिप्लेसमेंट अशीच होत असते. पर ऑक्साईड त्याला लिंकअप होत असते. तर परत बघा, small quantity of sodium peroxide is added to again ice cold solution of what? Dilute sulfuric acid with stirring. It gives peroxide, hydrogen peroxide. ह्याला मर्क्स प्रोसेस म्हणतो. परत सोडियम पेरऑक्साइड कसा असतो? Na2 काय असतं तर O2. हा प्लट काय घेतलं? सल्फ्युरिक ऍसिड. बघा, हा सोडियम +1 × 2 आहे आणि हा पेरऑक्साइड आहे -1 × काय असणार आहे तर 2. परत हा सल्फेट -2 आहे. O2 च्या जागी काय येणार आहे? सल्फेट. O2 च्या जागी काय येणार आहे? सल्फेट. परत लो टेम्परेचर आईस कोल्ड आहे 273 केल्विन, 0°C. आईस कोल्ड म्हणजे वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट घ्या. 273 केल्विन म्हणजे 0°C. मग इथं काय येणार आहे तर Na2SO4 प्लस काय मिळणार आहे तर पेरऑक्साइड H2O. आलं लक्षात? आणि H2O2 बाळांनो कायम कोणत्या स्टेटमध्ये मिळणार आहे? ऍक्वस. H2O2 कोणत्या स्टेटमध्ये? ऍक्वस. नेक्स्ट, दिस रिएक्शन बघा. A 50% solution of sulfuric acid is subjected to electrolytic oxygen to form peroxy disulfuric acid at anode. Peroxy disulfuric acid at anode. इथं बघा, ते लक्षात. सल्फ्युरिक ऍसिड जेव्हा आपण घेतो, हा HS डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस, हा जो आहे ना HSO4- हा असा आहे. ह्याला जर मी 2 टाइम्स घेतलं आणि इलेक्ट्रिक आर्क थ्रू पास केलं, ह्याचं ऑक्सिडेशन होत आहे. काय होतंय? हे बघा, ऑक्सिडेशन वगैरे सोडून द्या, ह्याला फक्त ओपन करा. ओपन करा म्हणजे हे 2 टाइम्स आहे ना, हे मिरर इमेज बनवायची. याची मिरर इमेज बनवला म्हणजे इथं इलेक्ट्रोलायसिस केला, इलेक्ट्रिसिटी पास केला, त्यामुळे ऑक्सिडेशन झालं. हे बघा, HS डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O. परत इथं काय येणार आहे तर HS डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O. हा O- होता, हा O- होता. हा O- लिंकेज क्रिएट करतं. काय क्रिएट करतं? हे झालं पेरऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड. काय झालं? पेरऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड. बाळांनो, मी जे सांगते प्लीज समजून घ्या या गोष्टींना. मी तुम्हाला पहिलाच म्हटलं की इम्पॉर्टंट आहे आणि समजून घ्यावं. हे बघा, हे जे लिंकेज आहे ना, ह्यावरती -1 चार्ज आहे, ह्यावरती मायनस. हा पेरऑक्साइड लिंकेज आहे. हा, हे दोनच ऑक्सिजन पेरऑक्साइड आहेत. हे काय नाहीत, हे ऑक्साइड्सच आहेत. काय ते? ऑक्साइड. अरे चुकलं रे बाळांनो, OH असायला पाहिजे होतं इथं. 1 मिनिट. हा OH आहे, हा OH आहे. इथं बघा, हा पण OH आहे. समजतंय का मी काय सांगितलं? येस ऑर नो? मैत्री फटका देईन ना, दिसणार पण नाही मग पुढं. बघ, फटका देईन. चालते बोलते भक्कन मान. इथं बघा, हा लिंकेज आणि दिलाय तो बघा. हा ओपन स्ट्रक्चर तुम्हाला समजतंय का? बघा, हा 2 टाइम्स असतो. OHS डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O-. ह्याला इलेक्ट्रोलायसिस करून ओपन अप केले म्हणजे इथला OHS डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O. परत इथं OS डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. इथं -1 आणि इथं पण काय तर -1. हे समजलं का?
म्हणजे हा जो ऑक्सिजन आहे इथला हा पर ऑक्साईड लिंकेज आहे. कसला लिंकेज आहे? कसला लिंकेज आहे? पर ऑक्साईड. ह्याचं हायड्रोलायसिस केलं आहे बघा. हा, OHS डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O परत S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O. मी पर्पजली स्ट्रक्चर मध्ये दाखवते की तुम्हाला लक्षात यावं. आपण याला कशाबरोबर ट्रीट केलं? H2O 2 टाइम्स H डॅश काय असते तर OH H2O. मग हे दोन हायड्रोजन आणि हे दोन परऑक्साईडचे लिंकेज रिमूव्ह होतात. म्हणजे इथले दोन ऑक्सिजन परऑक्साईडचे आणि इथले दोन हायड्रोजन रिमूव्ह होतात आणि आपल्याला मिळताना काय मिळतंय? परऑक्साईड H2O2. मग आता इथून रिमूव्ह झालं ना ह्या पॉइंट वन, हे सगळं रिमूव्ह झालं तर इथं एक OH इथं एक OH येणार. मग इथं काय येणार आहे? 2 टाइम्स इथं OH S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. म्हणजे काय फॉर्म झाला? सल्फ्युरिक ऍसिड. ह्याला जर तुम्ही स्ट्रक्चरली बघित ओपन स्ट्रक्चर मध्ये हा ऍक्च्युअली H2SO4 तुमचा सल्फ्युरिक ऍसिड असा असतो SO4. हा जो आहे हा H2S2O8 आहे. कोण आहे? कोण आहे? H2S2O8 पर ऑक्सी डाय सल्फ्युरिक ऍसिड. काउंट करा, 2 हायड्रोजन आहेत, 2 सल्फर आहेत आणि 8 ऑक्सिजन आहेत. आणि हा जो आहे हा HSO4 मायनस. 8च आहेत ऑक्सिजन. इथले 4 इथले 4 8. सो इथं बघा हायड्रोलायसिस ऑफ परऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड यील्ड्स हायड्रोजन परऑक्साइड. हे स्ट्रक्चर समजलंय ना? This method can be extended to laboratory to prepare D2O2. D2O2 म्हणजे heavy हायड्रोजन, हेवी परऑक्साइड, ड्यूटेरियम. हायड्रोजनचा आयसोटोप, हायड्रोजनचा आयसोटोप ज्यामध्ये एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन आणि एक इलेक्ट्रॉन. आयसोटोप 3 आहे, आयसोटोप 3 आहे, त्यातला एक हा. आता इंडस्ट्रियली लार्ज स्केलला कसं प्रोड्यूस करतात बघा. तर मी जे रिॲक्शन लक्ष देऊन बघा लार्ज स्केलला काय करतात. हा अँथ्रासिनचा ऍक्च्युअली स्ट्रक्चर आहे. जेव्हा 3 हे अँथ्रासिन आहे. बेन्झिन, नॅफ्थलीन आणि अँथ्रासिन. अँथ्रासिन मध्ये 3 बेन्झिन रिंग असतात. तर 3 बेन्झिन रिंग मध्ये इथं मिडल कार्बन मिडल बेन्झिन रिंग जो आहे त्याला इथं एक OH आणि इथं एक OH असतं. इथं सेकंड पोझिशनला म्हणजे इथून हा फर्स्ट पोझिशन आणि सेकंड पोझिशन C2H5 असते. ह्याचं एअर ऑक्सिडेशन करायचं. एअर ऑक्सिडेशन मधला एअर मधला ऑक्सिजन वापरतो हा. एअर ऑक्सिडेशनला एअर मधला ऑक्सिजन वापरतो म्हणजे O2 वापरतो. सोप्या भाषेत ऑक्सिडेशन होतंय. ऑक्सिडेशन जेव्हा होते तेव्हा काय काय होतं हे समजून घ्या पहिले. पण हा जो आहे ना डबल बॉन्ड, हा काय होता? OH होता ना आणि हा पण OH होता. हा ऑक्सिडाइज होतो. काय होतो? काय होतो? ऑक्सिडाइज होऊन इथं डबल बॉन्ड हो इथं डबल बॉन्ड हो म्हणजे किती हायड्रोजन रिमूव्ह झाले? हा, आणि इथला ऑक्सिजन मग H2O2 H2. आता इथं बघा बॉन्ड बघा. हा, मी बॉन्ड जे ड्रॉ करते ते लक्ष देऊन बघा. हे इथं लिहिताना मी असं लिहिते, हे एवढंच बॉन्ड लिहिते. परत इथं आहे ना, इथं एक बॉन्ड, इथं एक बॉन्ड, इथं डबल बॉन्ड O, इथं डबल बॉन्ड O आणि इथं परत आहे तसं इथं एक बॉन्ड इथं एक बॉन्ड. हे बॉन्डची पोझिशन बघा. आणि इथं काय येणार आहे? C2H5. हे झालं. इथले 2 हायड्रोजन आणि इथला ऑक्सिजन काय देणार आहे तर H2O2. जेव्हा हे म्हणतात कमर्शियल मेथड, कमर्शियल मेथड म्हणजे इंडस्ट्रियल मेथड म्हणजे हाय लार्ज स्केल प्रोडक्शन.
कमर्शियली लार्ज स्केल प्रोडक्शनला ही मेथड वापरली जाते. लार्ज स्केल प्रोडक्शनला ही मेथड यूज केली जाते. सो इथं बघा, इंडस्ट्रियल हायड्रोजन पर ऑक्साइड इज प्रिपेअर्ड बाय एअर ऑक्सिडेशन ऑफ 2-ethyl anthraquinol. ह्याचं नाव आहे फर्स्ट सेकंड पोझिशन 2-ethyl anthraquinol. So the 2-ethyl anthraquinol is regenerated by the catalytic hydrogenation of 2-ethyl anthraquinol. परत ही आपण रिव्हर्स करू शकतो. हे आपण काय करू शकतो? रिव्हर्स रिडक्शन केलं की परत हीच रिएक्शन येते. सो इथं बघा, एअर ऑक्सिडेशन कॅटलिस्ट काय वापरला? हायड्रोजन, पॅलेडियम किंवा प्लॅटिनम वापरतो. हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम, प्लॅटिनम. ठीक आहे. प्रॉपर्टीज काय आहेत बघा. प्युअर H2O2 is very pale blue colored liquid having boiling point 272.4 केल्विन. किती असते? 272.4 केल्विन म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसच्या पण कमी. Okay. H2O2 is miscible in water and forms a hydrate H2O2.H2O. The strength of aqueous solution of H2O2 is expressed in volume units. The commercially marked 30% by mass solution of H2O2 has a volume strength of 100 volume. It means that 1 ml of 30% solution of H2O2 will give 100 ml oxygen at STP. At what? Standard temperature and pressure. Temperature 298 Kelvin, pressure 1 atmosphere. H2O2 act as a mild oxidizing agent as well as reducing agent. Oxidation state -1 आहे ना, तर ती -1 to -2 पण जाऊ शकते. -1 to -2 म्हणजे रिडक्शन झालं. रिडक्शन झाला तर तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होणार. काय म्हणून ऍक्ट होणार? आणि -1 to 0 पण जाऊ शकते. ऑक्सिडेशन, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. -1 to 0 ऑक्सिडेशन, -1 to -2 रिडक्शन. रिडक्शन झालं तर ऑक्सिडायझिंग एजंट आणि ऑक्सिडेशन झालं तर रिड्युसिंग एजंट. म्हणून त्यांनी सांगितलंय H2O2 can act as a mild oxidizing agent as well as the oxidizing action of H2O2 in acidic medium. Oxidizing action. ऑक्सिडायझिंग ऍक्शन म्हणजे ऑक्सिडेशन कॅरी आउट करतो तो. Fe चं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +2. इथं Fe चं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +3. ऑक्सिडेशन नंबर वाढलं. कुठून कुठं वाढलं? +2 to +3. +2 to +3 म्हणजे 3 - 1. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर काय आहे? तर +1. पर ऑक्साइड आहे. काय आहे? इथं बघा, हा पर ऑक्साइड आहे. हा ऑक्सिजन जो आहे हा पर ऑक्साइड आहे. ह्या पर ऑक्साइडचं ऑक्सिडेशन स्टेट काय असते? -1. -1 into 2 काय असणार आहे? तर -2. इथं जो ऑक्सिजन मिळालेत H2O, इथं ऑक्सिजन जो मिळाले त्याचं ऑक्सिडेशन स्टेट काय असते? तर -2. -2. एकाचं -2 आहेत 2. -4. -4 -2 -4 minus of -2. -4 -4 minus of -2. So decrease in oxidation number -2 आहे आणि increase in oxidation number +1 आहे. मी टाइम नको बघू, पहिला इथं लक्ष द्या. मी काय सांगते तिकडे लक्ष द्या. हा -2 झाला. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर काय आहे? -2. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर काय आहे? +1. लॉस शुड बी इक्वल टू गेन. म्हणून इन्क्रीजला मल्टिप्लाय बाय काय केलं तर 2. मग इन्क्रीजचे रिलेटेड टर्म कोण आहे? हा आणि हा. म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय काय केलंय? 2. एकदा 2 न मल्टिप्लाय केलं मग तुम्हाला ऑक्सिजन बॅलन्स करावे लागतील, हायड्रोजन बॅलन्स करावे लागतील. रेडॉक्स रिएक्शन मेथड. कसं? ज्या साईडला ऑक्सिजन कमी आहे त्या साईडला तेवढे वॉटर मॉलिक्युल ऍड करा, ज्या साईडला हायड्रोजन कमी आहे त्या साईडला तेवढे H+ आयन ऍड करा. समजतंय का? हा. पण ह्यासाठी आपल्याला माहित असायला पाहिजे की कोणाचं ऑक्सिडेशन होत आहे आणि दुसरी गोष्ट रिएक्टंट कोण आहे आणि प्रोडक्ट कोण आहे. रिएक्टंट कोण आहे आणि आता रिड्युसिंग ऍक्शन म्हणजे ऑक्सिडेशन नंबर काय करणार आहे? कमी करणार आहे तो. मग इथं MnO4 जो आहे ह्यामध्ये Mn ची ऑक्सिडेशन स्टेट +7 असते आणि इथं जो Mn आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असते? तर +2 असते.
बाळांनो +7 to +2 डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर काय होणार आहे -5 2 - 7 आणि पर ऑक्साइड आहे पर ऑक्साइड -1 -1 इंटू 2 काय येणार आहे तर -2 दर ऑक्सिजनचा इथं परत ऑक्सिजन आहे ना ह्याचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे तर 0 सो 0 - 1 काय येणार आहे 0 - 1 काय येणार आहे 0 - ऑफ -1 0 - ऑफ -1 +1 एका ऑक्सिजनचं +1 आहे 2 ऑक्सिजन आहेत म्हणजे याचं काय येणार आहे तर प्लस इथं 2 न इन्क्रीज झालं इथं 5 न कमी झालं काय करणार बॅलन्स करणार कसं बॅलन्स करणार जिथं 5 आहे त्याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे 2 हा राईट हा -5 आहे तर याला मल्टिप्लाय बाय 2 केलं म्हणून इथं 2 आलं इथं 2 आलं आणि इथं 2 आहे म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय काय केलंय 5 हा 2 आहे म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय काय केलं 5 इथं 5 O2 तर इथं 5 परऑक्साइड्स झाले बाकीचं जे H+ आणि H2 आहे ते कसं बॅलन्स केलंय ज्या साईडला ऑक्सिजन कमी आहेत तेवढे वॉटर मॉलिक्यूल ज्या साईडला हायड्रोजन कमी आहेत तेवढे H+ आहेत रिडॉक्स रिॲक्शन कोणती रिॲक्शन नेक्स्ट बघा हायड्रोजन परऑक्साइड इज used as a mouthwash germicides mild antiseptic preservative for milk and wine and for bleaching agents for softening materials due to its mild oxidizing property hydrogen peroxide due to its reducing property is used in antichlorals to remove what to remove excess of chlorine फॅब्रिक मध्ये excess of chlorine असतो तो रिमूव्ह करण्यासाठी फ्रॉम फॅब्रिक विच हॅव बीन ब्लिच्ड बाय क्लोरीन ब्लिचिंग आपण क्लोरीन ब्लिचिंग करतो व्हाइटनिंग हा हा नाही एक व्हाईट कपडे असतात ना व्हाईट कपडे व्हाईटच ठेवण्यासाठी क्लोरीन ब्लिचिंग केलं जातं त्याचं कलरलेस मॅटर कन्वर्ट केलं कलर्ड मॅटरला कलरलेस मॅटर मध्ये कन्वर्ट केलं जातं मग त्यामध्ये खूप जास्त क्लोरीन आहे तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपण पर ऑक्साइड वापरतो काय वापरतो पर ऑक्साइड नेक्स्ट nowadays it is also used in environmental chemistry for pollution control for what control pollution control restoration of aerobic conditions of sewage डिकम्पोज व्हायला पाहिजे सिवेज काय व्हायला पाहिजे मग तो डिकम्पोजिशन साठी वापरला जातो इथं LiLH4 आहे LiLH4 हा हायली रिॲक्टिव्ह एजंट आहे रिड्युसिंग एजंट आहे जो नॅसंट हायड्रोजन देतो काय देतो काय देतो नॅसंट हायड्रोजन काय देत असतो तो नॅसंट हायड्रोजन देत असतो हा नॅसंट हायड्रोजन म्हणजे फ्री हायड्रोजन जो रिडक्शनला मदत करणार आहे कशाला मदत करणार आहे रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिंग ऑफ ऑक्सिजन बेसिक डेफिनेशन कशाची ऑक्सिडेशन आणि रिडक्शनची रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन आणि ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन मग जो ऑक्सिजन जेव्हा ऍड होतो O2 म्हणून पण ऍड होऊ शकतो किंवा नॅसंट ऑक्सिजन बाहेर पडतो किंवा रिडक्शन मध्ये H2 किंवा नॅसंट हायड्रोजन H सो इथं बघा लिथियम अल्युमिनियम हायड्राइड इज कॉमनली अब्रिव्हेटेड ॲज LaH इट हॅज बीन केमिकल फॉर्म्युला ऑफ LiLH4 ह्याचा केमिकल फॉर्म्युला कोण आहे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड लिथियमचा एक हायड्रोजन अल्युमिनियमचे 3 हायड्रोजन असे मिळून 4 हायड्रोजन आहेत कारण लिथियमची ऑक्सिडेशन स्टेट +1 आणि अल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट +3 सो +1 +3 काय झालं तर +4 सो H4 सो इथं बघा काय कसं प्रिपेअर करतात बघा लिथियम हायड्राइड घ्यायचा आणि त्याला अल्युमिनियम क्लोराईड बरोबर काय करायचं तर ट्रीट करायचं AlCl बॅलन्सिंग लक्षात घ्यायचं मला फॉर्म काय करायचा आहे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड फॉर्म करायचंय मला हे मग मला हायड्रोजन किती लागणार आहे देणारा कोण असणार आहे हायड्रोजन एकमेव प्राणी कोण लिथियम म्हणून तर 4 LiH घेतले बर 4 LiH घेतले राहिले 4 LiH मध्ये किती Li राहिला आता 3 किती Li राहिले
3 Li कारण 1 Li वापरला आणि इथले 3 क्लोरीन राहिले 3 LiCl काय फॉर्म झाला आलं का लक्षात मी काय सांगितलं येस ऑर नो येस ऑर नो सो lithium hydride is treated with aluminum chloride to give lithium aluminum hydride properties काय आहे lithium aluminum hydride is a colorless solid it reacts violently with water and even atmospheric moisture reducing agent हे C डबल बॉन्ड आहे इथे बघा reducing agent कसा म्हणून ऍक्ट करतो हा RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OR आहे रिड्युसिंग एजंट म्हणजे हा नॅसंट हायड्रोजन देतो बाळांनो काय देतो नॅसंट हायड्रोजन जेव्हा ब्रेकडाऊन होतो तेव्हा नॅसंट हायड्रोजन देतो आणि इथं LiAlH4 हे रिड्युसिंग एजंट आहे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये तर ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये आता नॅसंट हायड्रोजन मे बी मला 4 लागतील इथं ठीक आहे इथं बघा हे 4 नॅसंट हायड्रोजन वापरले 4 नॅसंट हायड्रोजन वापरले कसं होतं बघा पहिला इथला बॉन्ड काय होतो ब्रेक आणि हा पण बॉन्ड काय होतो ब्रेक जर हा बॉन्ड ब्रेक झाला तर इथं एक व्हॅलेन्सी क्रिएट झाली आणि हे एक व्हॅलेन्सी टोटल व्हॅलेन्सी किती झाले 3 तिन्हीकडे हायड्रोजन जॉईन होतो RCOH इथं H इथं H म्हणजे हा RCH2OH RCH2OH हा CH2 आहे CH2 त्याला बॉन्डलाईन फॉर्म्युला म्हणतात आपण शिकायचं बॉन्डलाईन फॉर्म्युला आहे तो अजून आपण टॉपिक स्टार्ट करायचा किंवा माझे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत त्यामध्ये बघा येस प्लस इथं RO आहे ना इथला पण बॉन्ड ब्रेक झाला ना मग इथं काय येणार आहे ROH किती हायड्रोजन झाले सो 4 नॅसंट हायड्रोजन हे 4 नॅसंट हायड्रोजन देणार कोण आहे स्क्वेअर ब्रॅकेट नॅसंट जेव्हा शब्द आला त्यावेळी स्क्वेअर ब्रॅकेट मग तो नॅसंट ऑक्सिजन असू दे किंवा नॅसंट हायड्रोजन असू दे नॅसंट ऑक्सिजन असू दे किंवा नॅसंट ओ जसं ऑक्सिडेशन असते तसंच रिडक्शन असते जसं ऑक्सिडेशन असते तसंच बाळांनो हा ईस्टर होता हा फक्त कार्बोक्सिलिक ऍसिड आहे RC डबल बॉन्ड OH परत 4 नॅसंट हायड्रोजन यूज करणार इथं काय परत 4 नॅसंट हायड्रोजन देणारा कोण आहे LiAlH4 कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ड्राय इथरच्या केसमध्ये आता बघा हा इथला बॉन्ड काय झाला तर ब्रेक येस H2O येणार पण कसं येणार हा OH आहे इथला बॉन्ड ब्रेक झाला त्यातला एक हायड्रोजन वापरला H2O परत हा बॉन्ड ब्रेक झाला इथं एक हायड्रोजन इथं एक हायड्रोजन इथं एक हायड्रोजन म्हणजे इथं काय येणार आहे RC इथं OH इथं H इथं H प्लस इथं काय येणार आहे H-OH म्हणजे हा अल्कोहोल फॉर्म झाला बाळांनो प्रायमरी अल्कोहोल खरं अल्कोहोल फॉर्म झाला पण कसला अल्कोहोल आता प्रायमरी सेकंडरी नंतर बघायचंय पण बघायचंय नाव लिथियम LaH म्हणजेच लिथियम अल्युमिनियम हायड्राइड शॉर्टकट मध्ये अल्युमिनियम हायड्राइड त्याला LaH हायली रिएक्टिव्ह रिएजंट फटके दिन फटके आवाज काढला तर सो LaH इज युजफुल टू प्रिपेअर फॉस्फाईन फॉस्फाईन हायली पॉइझनस असतो फॉस्फाईन हायली पॉइझनस असतो पण तो फॉस्फाईन कुठे वापरला जातो तर त्याला ह्याचं एक कसं तरी लॅम्प मध्ये नालाय का थांबा एक मिनिट समुद्रामध्ये एखादी फिश नाही एखादी शिप जी असते ना ती शिप जर भरकटली त्याला लोकेशन वगैरे दिसत नाही किंवा ती डेंजर मध्ये होल्म्स सिग्नल म्हणतो त्याला होल्म्स सिग्नल HOLMLMES एफॉस्ट्रॉफी होल्म्स सिग्नल तर फॉस्फाईन आहे ना ते टाकतात याच्यावरती पाण्यात ते व्हाईट फ्युम्स क्रिएट होतात ते व्हाईट फ्युम्स जे क्रिएट होतात ना त्यावरनं समजते की हा दॅट पर्टिक्युलर शिप इज इन डेंजर कारण ते टाकले धुवा खूप वरपर्यंत जाणार मग दिसणार ना इकडून तिकडून सी शोअरवरून नाही दिसणार म्हणजे सी शोअरवरनं फक्त ती शिप है हाँ फिर जो अगर एयर देखो एयर में अगर कोई भी आग भी लगी है तो फ्यूम्स क्रिएट होते हैं वैसे उसके वाइट डेंस फ्यूम क्रिएट होते हैं तो वो वाइट फ्यूम डेंस फ्यूम्स इज अ रीजन कि हाँ वो फिश नहीं वो शिप डेंजर में मग घ्यायला येतात
हा असंच होतं. त्याला होम सिग्नल म्हणतात. त्यासाठी फॉस्फाईन बनवतात. काय बनवतात? पण फॉस्फाईन पॉइझनस असतं. इनटेक करू शकत नाही. आता फॉस्फाईन कसं बनवलं जातं बघा. PCl3 प्लस LiAlH4 92. हायड्रोजन इथं किती आहे? अच्छा, इथं 4 मल्टिप्लाय करायचं. आता परत मला सांगा 4 3 जा इथं काय येत आहे? 12. इथं 3 4 जा 12. मग इथं लिहिताना लिहायचं 4PH3. 4 3 जा 3 4 जा. ठीक आहे. आता नेक्स्ट काय येणार आहे? AlCl3 आणि LiCl. समजतंय इथंपर्यंत? येस ऑर नो? कोणतं? ह्याच्यामध्ये त्यांची विक्री करणारे असतात की. हा हीच शाहूपुरीमध्ये कुठतर आहे. बरं, हे टॉपिक इथं संपतं. आपण काय करायचंय?